हॅलो मित्रांनो, चहा प्यायचा मूड झालेला आहे. तर मग गेलो डेअरीवर आणि आणली दुधाची पिशवी. फर्स्ट क्लासपैकी म्हशीच्या दुधाची पिशवी आणलेली आहे. म्हशीचं दूध म्हणलं की घट्टवट मस्त असा चहा बनतो. मला तर काय बाहेर चहा प्यायला आवडत नाही, म्हणून घेऊन आलो दुधाची पिशवी आणि त्यासोबतच इलायचीची छोटीशी पुडी घेऊन आलो. टाकलं दूध उकळायला. आता दूध उकळले खूप चांगलं मस्तपैकी. आता उतू जाईल म्हणून गॅस थोडा स्लो करून घेतो आणि गॅस आता स्लो केलेला आहे. तरी पण दूध काय हे होत नाही, थोडं फुकून खाली करतो त्याला. आणि इलायची आणि चहा पावडर आता टाकून घेतो. आता इलायची थोडी कुटून घेतो, आधी टरफल टाकून घेतले त्यामध्ये. आता इलायची बारीक करून घेतो फर्स्ट क्लासपैकी, म्हणजे जरा टेस्ट येते त्यामध्ये. आता इलायची बारीक करून झालेली आहे. आता इलायची पण आता यामध्ये टाकून घेतो. इलायची आता टाकून झालेली आहे. तोपर्यंत दूध आणि चहा पावडर फर्स्ट क्लासपैकी उकळलेलं आहे. त्यामध्ये अशी मस्त लगे आता इलायची टाकून घेतलेली आहे बारीक. तोपर्यंत मस्त दूध आणि चहा पावडर उकळून झालेला आहे. आता फर्स्ट क्लास स्मेल पण येतो इलायची टाकल्यामुळं. आता फर्स्ट क्लास उकळून चालू आहे. आता हे सगळं चहाला चांगलं उकळू दिलं म्हणजे चहाला मस्त टेस्ट येते. ह्याला 2-3 मिनिट इलायची आणि चहा पावडर चांगलं उकळून घ्यायचं. आपल्याला लागण असं चहा पावडर थोडं जास्त वापरायचं, म्हणजे टेस्ट मस्त येते. आणि त्याला 2-3 मिनिटं चांगलं असं उकळून घ्यायचं. असं मस्त हलवून 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 उकळून घ्यायचं त्याला, म्हणजे टेस्ट एकदम मस्त येते. आणि आता ह्यानंतर असं म्हणजे हा चहा जर पिला, इलायची स्पेशल चहा जर पिला ना, तर असं टेन्शन हलकं होतं, डोकं हलकं होतं, एकदम भारी बनतो. म्हणजे चांगला घटवट असा दुधाचा चहा स्पेशल. आता साखर टाकून घेतोय जशी लागते आपल्याला चवीनुसार. गोड थोडं, मला तर जास्त गोड नाही आवडत आहे म्हणून मी थोडासा साखर टाकत असतो, मीडियम असं गोड मस्तपैकी. आता साखर टाकून झालेली आहे आणि साखर टाकून थोडा वेळ चांगलं असं उकळून घ्यायचं, म्हणजे अजून भारी टेस्ट येते. फर्स्ट क्लास असं घोटून घोटून चहा केल्याच्यानंतर एकदम मस्त चहा होतो एकदम. आता स्मेल तर एकदम भारी येते. आता पण चहा एकदम उकळलेला आहे आणि एकदम मस्त अशी स्मेल येते. असं हलून हलून उकळून चहा रेडी झालेला आहे. आता एका कपामध्ये भरून चहा बनलेला आहे. आता मग घेतो एकदा कपामध्ये आणि ते वास येतो, एकदम टेस्ट करतो आता.